आम्हाला सांगितलं जातं आहे की देश सुरक्षित हातात आहे, पण खरोखरच देश सुरक्षित हातात आहे का? आज संरक्षण मंत्री महिलांना रोज अत्याचार होत आहेत. शिक्षण मंत्री पेपर फुटीचे रोज प्रकार घडत आहेत. वित्तमंत्री महागाईला डोंगर वाढत चाललेला आहे. रेल्वे मंत्री आज रेल्वे दरोडे पडतात, रेल्वेचा प्रवास सुखकर नाही आहे. कृषी मंत्री शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. स्वास्थ्य मंत्री आज रुग्णालयात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. अन्न प्रशासन मंत्री भेसळयुक्त जीवन झालेलं आहे. मग तुम्हीच सांगा, देश सुरक्षित हातात आहे का? यावर जर प्रश्न विचारले तर त्याच्यावर कारवाई होते, त्यांना तुरुंगात डांबले जाते आणि गप्प केल्या जाते. अहो, प्रश्न विचारणा कधीही चुकीचा नसतो. एक काळ होता तरुणांचं कौतुक केलं जायचं, कारण तो तरुण उद्याचं देशाचं भविष्य समजलं जायचं. परंतु आज समजदार लोक, सुशिक्षित लोक, जबाबदार लोक आज त्याच तरुणांना झुरळ बोलत आहेत. जो तरुण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आज दिवस रात्र अभ्यास करतो, आपले जीवन झोकून देतो, आपल्या आयुष्यातील काही वर्ष तो त्यासाठी झोकून देतो, कारण तो सुद्धा उद्या देशाचं भविष्य असतो. पण त्यांच्या समोर काय आहे? एक अंधारमय जीवन. आज त्यांचे सर्व स्वप्न संपलेले आहे. आज बेरोजगार झालेले आहेत, त्यांना रोजगार नाही आहे. मग त्यांचा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, परंतु आज त्यांच्यावरच कारवाई केली जाते. म्हणून मी तरुणांना आवाहन करेल, उठा, जागे व्हा, घाबरू नका. या जबाबदार लोकांना, या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा. आज जर तुम्ही गप्प राहिले तर उद्याचे तुमचे स्वप्न संपून जातील. तुमच्यासमोर एक अंधारमय जीवन उभं राहील. म्हणून शांत बसू नका, प्रश्न विचारा. आणि आमचे विचार पटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.